तर आपण थेट नागपूरमध्ये जाऊया। विधानसभेमध्ये बीड हत्या आणि परभणीतील हिंसाचारावर सध्या चर्चा सुरू आहे। पाहिजे पण मी या निमित्तानं सांगतो की बॉम्बिंग ऑपरेशन जे झालं अध्यक्ष महाराज, मी मुद्दाहून त्या प्रश्नावर येतो आहे। अध्यक्ष महाराज, तुम्ही पाहिलं का पोलिसांनी कसं लाठीचार्ज केला? त्याचे व्हिडिओ आपल्याकडे पण आलेत अध्यक्ष महाराज, आपण बघा एकदा। जानवराला सुद्धा त्या पद्धतीने मारलं जात नाही, त्यालाही आजकाल ॲनिमल ऍक्ट आहे। माणसांना त्या पद्धतीने, महिलांना त्या पद्धतीने मारलं गेलं। पोलिसांनी स्वतः ऑटोचे फोडलेत काच, दुकानाचे काच फोडलेत, पोलिसांनी फोडलेत। तर पोलिसांचा गुंडाराज असं म्हणू आपण? पोलिसांवर कंट्रोल कोणाचा? कोणी लाठीचार्ज करायला लावला? कलेक्टर म्हणतो मी लाठीचार्ज करायला सांगितलं नाही, एसपी सुट्टीवर होते, कोणीतरी चार्ज मध्ये होते तिथे ऍडिशनल एसपी, तर म्हणते मला माहितच नाही। कोण तिथं आयजी गेलेत, कोणी लाठीचार्ज करायला लावला? सरकारने लावला। मी मुद्दामून तुम्हाला एक गोष्ट सांगितलं, विखे पाटील साहेब, चुकून गृह खातं तुमच्याकडे आलं तर तुम्हालाही होईल अभ्यास त्याचा। मी आपल्याला सांगतो की कुठलीही घटना असो, त्या घटनेला 4 तासाच्या आत आपण त्याला थांबवलं नाही आणि ती घटना झाल्यानंतर तिच्यात लाठीचार्ज करणं, कॉम्बिंग ऑपरेशन करणं हे सरकार प्रायोजित असतात असं त्याला म्हटलं जातं। वेळेस तिला अडवलं पाहिजे, हीच त्याच्यातली भूमिका असते। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये दलितांवर होणारा अन्याय, अत्याचार, त्याच्या वेदना आहेत महाराष्ट्रामध्ये सगळीकडे। आणि हरण्याच्या याच्यामध्ये मी राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर मी बोलणार, त्याच्यावर आपण ते नंतर चर्चा करू। पण अध्यक्ष महाराज, जी घटना झालेली आहे हे खऱ्या अर्थाने या घटनेचा जेवढा निषेध केला पाहिजे तेवढा कमी पडेल। अध्यक्ष महाराज, का बेगुन्हावर तुम्ही गुन्हे दाखल केले? निरपराध लोकांवर गुन्हे दाखल का केले? सोमनाथ सूर्यवंशीला तो फक्त व्हिडिओ काढत होता, रियालिटी मांडत होता। आपण पाहतोय की खूप लोक व्हिडिओ काढतात आणि मग सोशल मीडियावर टाकतात। सोमनाथ सूर्यवंशी हा त्या ठिकाणी पोलीस जे लाठीचार्ज करत होता, त्या लाठीचार्जचं आणि जे कॉम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून बेदम लोकांना मारत होते, त्याचं ते व्हिडिओ आपल्या मोबाईलवर ते व्हिडिओ करत होते। आणि म्हणून त्याला पकडून पोलिसांनी त्या ठिकाणी त्याला बेदम पोलीस कस्टडीमध्ये मारलं आणि पोलीस कस्टडीमध्ये त्याची हत्या पोलिसांनी केली। अध्यक्ष महाराज, मग जेव्हा पोलिसांनी हे कृत्य केलं, तुम्ही अजूनपर्यंत एखाद्या पोलिसाला कारवाई केली नाही का? केली नाही। माझा प्रश्न तो आहे विखे पाटील साहेब, सरकार प्रायोजित मी म्हणत आहे, तुम्ही गुंडाच्या बाजूने आहे, गुंडाराज पोलिसांमध्ये तुम्ही आणलेला आहे, हे नाकारता येत नाही। विरोधक असतील त्याला पोलिसाला सांगतात गुन्हे दाखल करा। तुम्हाला माहितीसाठी सांगतो, तुम्ही विषय काढला म्हणून मी काढणार नव्हतो। हे आता घटना सुरू झाली बीडवाली, या बीडच्या घटनेमध्ये हा जो वाल्मिक कराड नावाच्या माणसाने या 2-4 दिवसामध्ये 200 गुन्हे दाखल केलेत लोकांवर। घरी पोलीस जातात त्याच्याकडे, पोलीस स्टेशनमध्ये जायची गरज नाही। खोटे गुन्हे 200 लोकांवर गुन्हे दाखल केलेत। अजूनही त्याचं वर्दस्त आहे, शासन तो चालवतो तिकडे। तुम्ही पोलिसांचं संरक्षण दिलेलं आहे त्याला। म्हणून मी सरकारवर आरोप करतो, व्यक्तिगत कोणावर करत नाही। सरकार कमजोर नाही, आमचे मित्र देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत, पण ते सक्षम असताना सुद्धा हे जे कारवाई चाललेली आहे, तुम्ही माहिती घ्या। आता तुम्ही सरकार आहात, तुम्ही माहिती घ्या, त्यांनी या 2 दिवसामध्ये 200 गुन्हे दाखल केलेत लोकांवर पोलिसांच्या माध्यमातून। कशासाठी गुन्हे दाखल केलेत? काय करतात पोलीस लोक? पोलीस शासनाचा ऐकतात की एका गुंड व्यक्तीच्या? आणि मी गुंड याच्यासाठी म्हणतोय की त्यांनी अनेक खून पाडलेत, 302 सारखे खटले त्याच्यावर चाललेले आहेत, अनेक केसमध्ये ते आहेत। हे जे मी मगाशी सांगितलं की आंधळे गीते प्रकरणामध्ये, त्याच्यातही यांचं नाव आहे। आणि म्हणून मी सांगत आहे की अजूनही पोलीस प्रशासन आणि ज्या मंत्र्यावर डाऊट आहे ते मंत्री या सभागृहात आलेच नाही। मंत्रिमंडळाची शपथ घेतली, त्या दुसऱ्या दिवशी त्यानंतर गायब झाले। आखरी काय चाललेलं बीड जिल्ह्यामध्ये
हे आमदार पण मी पाहत होतो, काल म्हणत होते आमचे जितेंद्र आव्हाड, नाव घ्या कोण आहे अक्का, नाव घेत नव्हते, घाबरत होते. ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. विधानसभेचे आमदार सुद्धा घाबरून आहेत. काय जंगलराज लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये? त्याचं उत्तर पाहिजे आम्हाला. याच्यात राजकारण अजिबात करायचं नाहीये. परभणी हे जे कोमिंग ऑपरेशन करणारी जी पोलीस यंत्रणा होती, जे गुंड्यासारखा वागत होते, त्या निरपराध लोकांना मारत होते, अनेक लोक घायल आहेत. सोमनाथ सूर्यवंशी सारखा लॉच्या विद्यार्थ्याला त्यांनी जिवंत मारलेलं आहे, हत्या केलेली आहे. हे महाराष्ट्रात घडलं नाही पाहिजे दुसऱ्यांदा. हे वचन आम्हाला पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त केलं पाहिजे. आणि म्हणून मी जे आरोप करतोय, आरोप नाही ही वस्तुस्थिती महाराष्ट्रात आहे की ज्या पद्धतीनं हे गुंडाराज या महाराष्ट्रात चाललेलं आहे, ते 2.5 वर्षापासून चाललेलं होतं, पण आता त्याचा अंत झाला पाहिजे, हे माझी भूमिका आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी राजकारण न करता माझी भूमिका स्पष्ट आहे की महाराष्ट्र, आम्ही पण अनेक वर्ष या सभागृहामध्ये काम करतोय, कधीच पाहिलं नाही या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे आमदार सुद्धा घाबरून आहेत, नाव घ्यायला तयार नाहीत. एवढी दहशत या महाराष्ट्रामध्ये आम्ही कधी पाहिली नाही. 99 मध्ये आम्ही आलो तर अनेक अरुण गवळी सारखे खूप लोक आले होते या सभागृहात. उद्या वाल्मिक कराड पण इकडे याला तर काही नवीन नाही होणार. 99 मध्ये आपण पाहिलं त्यावेळेस ते अरुण गवळीच्या जवळ कोणी बसायला पण तयार राहत नव्हते. असं आपल्याला काय करतो बाबा त्याच्याकडे आपणच पाहत होतो सगळेजण. मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की आपल्याला महाराष्ट्राचं जे पावित्र्य आहे, शाहू फुले आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्राचा आहे, हा महाराष्ट्राचा विचार अबाधित राहिला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की आम्हाला राजकारण नाही, आम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत, बिलकुल आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आहोत. पण आम्हाला जे उत्तरात जे पाहिजे आहे, जे घटना आहे, आणि आपण पाहिलं असेल की काल डोकं सुन्न झालेलं होतं. मग सुरेश धस असतील, आमचे जितेंद्र आव्हाड असतील, क्षीरसागरजी असतील, त्या मुंदळाताई असतील, त्यांनी ज्या पद्धतीने इथली सगळी भूमिका मांडली, अध्यक्ष महाराज, हे सुन्न करणार आहे, डोकं सुन्न होत आहे. महाराष्ट्रामध्ये दहशतीचं वातावरण आहे, लोक घाबरून गेलेले आहेत. परभणीची घटना आहे न विसरणारी आहे. भीमा कोरेगाव मधल्या अजूनही लोकांवरचे केसेस वापस घेतले गेलेले नाही आहेत. त्यांच्यावर जी कमिटी बनवली त्या कमिटीचा रिपोर्ट आलेला आहे, तो कमिटीचा रिपोर्ट अजून प्रकाशित केला जात नाही, जनतेसमोर आणला जात नाही. आखरी दलितांवर किती अन्याय आपण करणार, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि म्हणून माझी नम्र विनंती अध्यक्ष महोदय सरकारला आहे की सरकारने या सगळ्या उपाययोजना चांगल्या कराव्यात आणि एक प्रकारे ह्या सगळ्या व्यवस्था चांगल्या कशा करता येईल, हा गुंडाराज महाराष्ट्रातला कसा संपवता येईल, याच्यावर सरकारने, आणि पोलिसांमधला जो गुंडाराज आहे, पोलीस तर अध्यक्ष महाराज मी तुम्हाला सांगतो, कारण या पोलिसांचा दोष किती आहे मला माहिती नाही. आज आपण किती लोकांना सिक्युरिटी दिली अध्यक्ष महाराज. Y+ तर आता असं आहे अध्यक्ष महाराज, कोणालाही Y+ आहे.